नमस्कार. मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर. कस्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे GST ऑन जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. केंद्र शासनाने 1 जुलै 2017 रोजी GST हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू केला. आता हा कायदा आणत असताना वन नेशन वन टॅक्स या घोषणेनुसार आपल्या देशातील जे विविध कर आहेत की ज्यामध्ये सेंट्रलमध्ये एक्साईज ड्युटी आहे, नंतर सेंट्रल सेल टॅक्स आहे, सर्व्हिस टॅक्स आहे, आणि मग परत स्टेट लेवलचा वॅट, नंतर एंट्री टॅक्स, आणि मग लोकल बॉडी लेवलचा ऑक्ट्राय वगैरे. तर हे सर्व कर रद्द करून त्या ठिकाणी GST ही एकमेव कर प्रणाली संपूर्ण देशामध्ये लागू केली. आता ह्या GSTचे दर ठरवताना एकूण रद्द केलेले जे काही टॅक्सेस आहेत तर त्यामधून सरकारला रेव्हेन्यू किती मिळत होता, तर हे विचारात घेऊन साधारण महिन्याला 1,00,000 कोटी कर या ठिकाणी गोळा करण्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठरवण्यात आलं. सुरुवातीच्या काळामध्ये कोविडमुळे हे उद्दिष्ट गाठण्यास थोडा विलंब लागला, परंतु कोविडनंतर ज्यावेळेला अर्थव्यवस्था पुन्हा स्थिर झाली त्यावेळेला काही दिवसामध्ये हे उद्दिष्ट गाठण्यात आलं. आज आपण जून 2024मध्ये आहोत आणि आता सध्याला हा जो कर आपल्याकडे गोळा होतो त्यामध्ये जवळजवळ दुपटीने वाढ झाली असून आता सध्या 1,75,000 कोटीहून अधिक कर आता गोळा होऊ लागलेला आहे. आता GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. याच्यामध्ये सप्लाय या शब्दाला फार महत्त्व आहे, कारण सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ही क्रिया ज्यावेळेला घडते त्यावेळेला त्या ठिकाणी GST हा अट्रॅक्ट होतो. आता GSTचं जर आपण शॉर्टमध्ये जर डेफिनेशन पाहिलं तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ सच ॲज सेल, ट्रान्सफर ऑर बार्टर टू बी मेड फॉर ए कन्सिडरेशन. म्हणजे सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस याला काहीतरी कन्सिडरेशन हे असावं लागतं, म्हणजे त्याचं काहीतरी मूल्य त्या ठिकाणी असावं लागतं. आता या ठिकाणी बार्टर हा जो शब्द आहे, बार्टर म्हणजे एक्सचेंज, हा आपल्या जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटसाठी लागू होतो. कारण त्या ठिकाणी लँड ओनर आपल्या जागेवरील डेव्हलपमेंटचे राईट्स डेव्हलपरला ट्रान्सफर करतो आणि डेव्हलपर त्याच्याऐवजी लँड ओनरला कन्स्ट्रक्टेड सर्व्हिसेस म्हणजे काहीतरी बांधकाम त्या ठिकाणी करून देतो, अथवा मॉनिटरी कन्सिडरेशन म्हणजे त्याचं पेमेंट करतो. आता इथे गुड्स जे आहे त्याचं सुद्धा डेफिनेशन इथं दिलेलं आहे. एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादी प्रॉपर्टी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना त्याला जर कन्सिडरेशन असेल तर त्याची ओनरशिप त्या ठिकाणी चेंज होते. आता सर्व्हिसेसच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर ज्या वेळेला GST अंमलात आला तर त्यावेळेला GST कौन्सिलच्या असं लक्षात आलं की सोशल मीडियामध्ये सर्व्हिसेसचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि तो एक मेजर क्वांटम आपल्याला GST कलेक्शनच्या बाबतीत मिळू शकतो. म्हणून सर्व्हिसेसचं सुद्धा डेफिनेशन कायद्यामध्ये दिलेलं आहे आणि तिथे एका सिंपल लाईनमध्ये असं म्हटले की एनिथिंग अदर दॅन गुड्स आर सर्व्हिसेस, म्हणजे जी वस्तू नाही ती सेवा आहे. आणि त्यामुळे आता सर्वच सर्व्हिसेस या आता GSTच्या अंडर येतात. आता गुड्सच्या टॅक्सेशनबद्दल जर आपण पाहिलं तर एखादा मॅन्युफॅक्चरर
ज्यावेळेला एखादा आयटम तयार करतो तर त्यासाठी तो GST भरून रॉ मटेरियल परचेस करतो आणि त्या आयटमचं मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर तो GST लावून डीलरला त्याची विक्री करतो आणि डीलरकडून कलेक्ट केलेल्या GST शासनाकडे भरताना रॉ मटेरियल पोटी भरलेल्या GSTचं तो इनपुट क्रेडिट घेतो. इनपुट क्रेडिट म्हणजे त्याचं वजावट घेतो आणि मग अशीच क्रिया पुढे जी मॅन्युफॅक्चरर टू डीलर होते तीच पुढे डीलर टू रिटेलर होते आणि रिटेलर टू परचेसर होते आणि या ठिकाणी मॅन्युफॅक्चरर, डीलर आणि रिटेलर हे आपापले भरलेले जे पैसे आहेत ते इनपुट क्रेडिटद्वारे काढून घेतात आणि जो परचेसर आहे त्याला मात्र त्या ठिकाणी संपूर्ण GST भरावा लागतो आणि शासनाला अपेक्षित असलेला GST हा एंड युजर म्हणजे परचेसर मार्फत त्यांना मिळतो, कारण परचेसर की त्या गुड्सचं ते कंझ्युम करत असतो. आता संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन आहे, ती एकमेकांना लिंक होते, त्यामुळे इथे सहसा टॅक्स कोणाला चुकवता येत नाही. कारण मागच्याने जर कलेक्ट केलेला टॅक्स भरला नाही तर पुढच्याला त्याचं इनपुट क्रेडिट मिळत नाही, त्यामुळे पुढची पार्टीज मागच्याने टॅक्स भरलाय की नाही हे पाहत राहते आणि मग डिपार्टमेंटला सुद्धा हा कर कलेक्शनमध्ये फारसे एफर्ट्स या ठिकाणी घ्यावे लागत नाहीत. आता हे सगळं इतकं सरळ आणि सोपं जरी असलं तरी हे आपले जो जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे तिथं मात्र असं घडताना मात्र दिसत नाही. कारण त्या ठिकाणी एक लँड ओनर आहे, तर दुसरा डेव्हलपर आहे आणि तिसरा परचेसर आहे आणि वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनमुळे तिथे कर भरण्याची लायबिलिटी आहे ती त्या ठिकाणी बदलत राहते. कारण काही वेळेला त्या ठिकाणी एरिया शेअरिंग असतं, म्हणजे लँड ओनरला काही कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टी बांधून दिली जाते, तर काही वेळेला मॉनिटरी कन्सिडरेशन असतं, म्हणजे त्याचं पेमेंट त्या ठिकाणी दिलं जातं. आणि त्याचप्रमाणे जर कमर्शियल प्रिमायसिस असेल तर त्याचे दर वेगळे आहेत, नंतर हाऊसिंग असेल तर त्याचा दर वेगळा आहे, ॲफोर्डेबल हाऊसिंग असेल तर परत त्याचा दर वेगळा आहे. नंतर त्याप्रमाणे टाईम ऑफ सप्लाय म्हणजे हा कर भरायचा कधी, कारण एखादा प्रोजेक्ट चालू झाला की तो 2 ते 4 वर्ष चालू राहतो, त्यामुळे टाईम ऑफ सप्लायला सुद्धा ह्या ठिकाणी महत्त्व आहे. नंतर व्हॅल्यू ऑफ सप्लाय म्हणजे कर कशावर कॅल्क्युलेट करायचा, नंतर त्याला काही एक्झम्पशन आहे का, आणि एक्झम्पशन जर असेल तर मग ते कंडिशनल आहे का, आणि शेवटी त्याचं इनपुट क्रेडिट मिळणार का. म्हणजे अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तिथे घडत असल्यामुळे आपले जे काही लिगल कन्सल्टंट आहेत किंवा जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत ते ह्या विषयाकडे बघताना एक बर्निंग इश्यू म्हणून पाहत असतात. आता 1 जुलै 2017 रोजी ज्यावेळेला GST अंमलात आला तर त्यावेळेला रिअल इस्टेट क्षेत्रावर लावलेला जो GST होता याच्यामध्ये फारशी क्लॅरिटी नव्हती आणि त्यामुळे सुरुवातीच्या ज्या काही 1-1.5 वर्षामध्ये जे काही याच्यामध्ये अमेंडमेंट झाली, काही सर्क्युलर्स निघाली, तर त्यामध्ये मॅक्झिमम अमेंडमेंट आणि सर्क्युलर ही रिअल इस्टेट या सेक्टरवर होती, कारण त्यावर बरेचसे ऑब्जेक्शन आणि सजेशन्स येत होते. आणि काही वेळेला असंही झालेलं आहे की काही तज्ज्ञांनी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर GST बसू शकत नाही असं त्यांचं काही ठिकाणी आर्ग्युमेंट होतं. तर त्यामध्ये तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की GSTच्या आधी जो सर्व्हिस टॅक्स होता तर तिथे सेल ऑफ लँड याच्यावर सर्व्हिस टॅक्स बसत नाही, आणि इकडे GSTवर सुद्धा आता सेल ऑफ लँडवर GST नाही. आणि पुन्हा सर्व्हिस टॅक्सच्या कायद्यामध्ये असं म्हटलं होतं की द बेनिफिट अरायझिस ऑन लँड किंवा थिंग्स अटॅच्ड टू अर्थ आर नॉट टॅक्सेबल. आणि मग इकडं GSTमध्ये सुद्धा ज्या वेळेला लँड ओनर
आपल्या जागेवरील डेव्हलपमेंटचे राईट्स डेव्हलपरला ट्रान्सफर करतो ते सुद्धा लँडशीच रिलेटेड आहेत. त्यामुळे इथे GST लावता येणार नाही असं आर्ग्युमेंट काही तज्ज्ञांनी AARकडे म्हणजे अथॉरिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंग यांच्याकडे जजमेंटसाठी मागवलेलं होतं. नंतर काही वेळेला पूर्वी असंही झालेलं आहे की जो शेअर डेव्हलपरकडे आला, ज्याचे जे फ्लॅट्स त्याच्याकडे आले, ते तो आपल्या परचेसरना विक्री करताना त्यानं GST कलेक्ट केला आणि तो भरला. पण जो शेअर लँडओनरकडे आला त्यांनी मात्र आपले फ्लॅट विकताना GST कलेक्ट पण केला नाही आणि तो शासनाकडे भरला देखील नाही. अशा सुद्धा काही केसेस झालेले आहेत. त्यामुळे एकंदरच यामध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती होती. आणि आपण जर GST डिपार्टमेंट पाहिलं किंवा लिगल कन्सल्टंट पाहिले किंवा चार्टर्ड अकाउंटंट पाहिले तर हे सगळेच याच्यामध्ये कन्फ्युज्ड होते. आणि मग शासनाने हा सगळा मॅटर सेटल करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये क्लॅरिटी आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध केली. आणि त्याचबरोबर काही FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स शासनातर्फे प्रसिद्ध केले आणि एक ROD सुद्धा आलं म्हणजे रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज. आणि जे 6 नोटिफिकेशन्स आलेली होती त्याच्यामधून बराचसा मॅटर हा क्लिअर करण्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला त्याच्यामध्ये. आणि जो काही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर टॅक्स लावता येणार नाही हे जे आर्ग्युमेंट होतं त्याच्यावर सुद्धा क्लॅरिफिकेशन आलं की ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स इज ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस, देअरफॉर इट अट्रॅक्ट्स GST असं त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आणि ह्या विषयावर त्यांनी कायमचा पडदा पाडला. आता एका नोटिफिकेशनद्वारे त्यांनी GSTचे काही दरसुद्धा कमी केले. तर 1 एप्रिल 2019 पूर्वी जो GST होता त्याच्यामध्ये कमर्शियल प्रिमायसिसवर 12% टॅक्स होता आणि हाऊसिंगवर सुद्धा 12% टॅक्स होता आणि अफोर्डेबल हाऊसिंगवर 8% टॅक्स होता. तर तो कमी केला तो आणि त्याचं इनपुट क्रेडिट जे आहे ते त्या ठिकाणी मिळत होतं. आता इनपुट क्रेडिट म्हणजे काय की डेव्हलपर ज्यावेळेला कन्स्ट्रक्शन करतो त्याला रॉ मटेरियल परचेस करताना जो GST भरतो त्याचं त्याला वजावट त्या ठिकाणी मिळत होती. आणि नंतर याच्यामध्ये 1 एप्रिल 2019 नंतर जो बदल केला त्याच्यामध्ये कमर्शियलचा जो GST आहे तो आहे तसा ठेवला, त्याचं इनपुट क्रेडिटसुद्धा आहे तसं कंटिन्यू केलं आणि जो हाऊसिंगवरचा GST होता 12% होता तो कमी करून 5% केला आणि जो अफोर्डेबल हाऊसिंगचा GST 8% होता तो सुद्धा मिनिमम 1% केला आणि इकडे त्याचं इनपुट क्रेडिटचं बेनिफिट मात्र त्याचं काढून टाकलं. म्हणजे एका ठिकाणी एक लोकप्रिय घोषणा करून हाऊसिंगवरचं GST कमी केलेलं दाखवलं तर दुसऱ्या ठिकाणी त्याचा GSTचा बेनिफिट काढून घेतला. त्यामुळे शासनाच्या कर कलेक्शनमध्ये फारसा फरक त्या ठिकाणी पडला नाही. आता 1 एप्रिल 2019 पूर्वी काय होतं आणि नंतर काय बदल झाले तर या तपशिलामध्ये आपण फारसं जाणार नाही आहोत. तर आत्ता आपल्याला इथून पुढं जे काही रूल्स आणि रेग्युलेशन ॲप्लिकेबल आहेत ते आपण पाहणार आहोत आणि या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण हे जे काही नोटिफिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये काय म्हटले आणि कायद्यामध्ये मुख्य तरतुदी कोणकोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत. तर मी इथंच थांबतो. माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कन्स्ट्रोल ॲप या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.